आता वेबसाईट लिंक क्रिएट करण्याचं जे तिसरं माध्यम आहे त्याबद्दल मी माहिती सांगतो. आता तिसरे माध्यम बॅकलिंक क्रिएट करण्याकरता जे आहे ते बिझनेस डिरेक्टरीज. तुम्ही जर गुगलवर जाऊन बिझनेस डिरेक्टरी असे लिहिले तर तुम्हाला शेकडो बिझनेस डिरेक्टरीज दिसतील. त्यातील तुम्हाला आवडलेल्या किंवा तुम्हाला हव्या असलेल्या प्रमुख प्रचलित बिझनेस डिरेक्टरीज सिलेक्ट करा व त्यावर क्लिक करून त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुमचे अकाउंट प्रथम क्रिएट करा. त्या बिझनेस डिरेक्टरीवर तुमचे आर्टिकल, ब्लॉग च्या लिंक्स टाका. ते जे काही कस्टमर ते लिंक क्लिक करून तुमच्या वेबसाईटवर येतील व तुम्हाला त्याद्वारे बॅकलिंक्स प्राप्त होतील तुम्हाला आणि त्याद्वारे तुम्हाला बिझनेस म्हणजे पैसा मिळेल. आता मुख्य बिझनेस डिरेक्टरीज म्हणजे उदाहरणार्थ जस्ट डायल अशा अनेक तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि ह्या प्रोसेसला तुम्हाला लोकल SEO असे म्हणतात. कारण बिझनेस डिरेक्टरीवर रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बिझनेसची माहिती लोकल मॅपवर येते व लोकल एरियामधील लोक ते तुम्हाला ॲप्रोच होतील व तुमचा बिझनेस वाढेल. आता हे झाले 3 माध्यमं बॅकलिंक करायचे. आता चौथं माध्यम. आता चौथे जे पद्धत आहे ती म्हणजे कमेंट पोस्टिंग. प्रत्येक वेबसाईटच्या शेवटी तुम्हाला लीव कमेंट असा एक कॉलम दिसेल शेवटी जागा. ती जागा असते जेव्हा कस्टमर वेबसाईटवर येतात आणि व्हिजिट करतात त्यानंतर ते कस्टमर आपला तिथं लीव कमेंटच्या जागी जाऊन आपला अभिप्राय तेथे लिहितात आणि सबमिट करतात. तिथे त्यांचे नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर वगैरे वगैरेचा तपशील असतो. व नंतर तिसरा कस्टमर येऊन त्या कमेंट्सवर क्लिक करून तुमच्या वेबसाईटवर येऊन ती माहिती घेतो. त्यावेळी तुम्हाला एक बॅकलिंक मिळते. आता बॅकलिंक क्रिएट करण्याची आता 5वी पद्धत आहे ती म्हणजे म्युच्युअल गिव्ह अँड टेक म्हणजे एकमेकात आदान प्रदान करण्याची. आता हे झाले बॅकलिंक क्रिएट करण्याची पद्धत. आणि ही पद्धत कळल्यावर वेबसाईटवर तुम्हाला किती बॅकलिंक्स आहेत याची माहिती पाहावयाचे असल्यास ते एक टूल आहे ते वापरावे लागेल. त्याकरता गुगलवर जा आणि Ahrefs बॅकलिंक चेकर असे टाईप करा आणि तुम्हाला हे मोफत म्हणजे फ्री टूल दिसेल. ते तुमच्या वेबसाईटवर अपलोड करा. त्यानंतर कुठल्याही वेबसाईटचे तुम्ही जर नाव त्या सर्च बारवर टाकले तर त्या वेबसाईटवर किती बॅकलिंक्स आहेत याची तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. हे झाले ऑन पेज आणि आत्ताची जी वर माहिती सांगितली तुम्हाला ऑन पेज आणि ऑफ पेजबद्दलची माहिती म्हणजे ऑन पेज SEO आणि ऑफ पेज SEO बद्दलची माहिती ज्यामुळे तुमचा बिझनेस वाढू शकतो. आता यानंतर बिझनेस व इन्कम वाढवण्याकरता तुम्हाला कस्टमरांचे नेटवर्क तयार करावे लागेल. आणि हे नेटवर्क कस्टमरांचे तयार करण्याकरता तुम्हाला ट्रॅफिक जनरेट पहिल्यांदा करावे लागेल. म्हणजे तुमचे लीड्स म्हणजे कस्टमर क्रिएशन ह्याकरता तुम्हाला काही जाहिराती म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट तयार करावे लागतील. त्यासाठी त्यातील तुम्हाला तो मजकूर म्हणजे कंटेंट हे उत्तम दर्जाचे ॲट्रॅक्टिव्ह असे असणे जरूर आहे. आणि ती माहिती ब्लॉग किंवा ॲडव्हर्टाइजमेंटद्वारे सतत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अपलोड करणे गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या
म्हणजे तुमची प्रेझेन्स ह्या प्लॅटफॉर्मवर सतत राहील, म्हणजेच उपस्थिती तुमची सतत राहील व कस्टमरच्या नजरेत कायम तुमचा बिझनेस राहील व ते तुमच्या संपर्कात कायम राहतील आणि त्याद्वारे तुमचे ते ट्रान्झॅक्शन करून तुम्हाला बिझनेस वाढवण्याकरता किंवा पैसे मिळवण्याकरता त्याची मदत होईल. अशा ह्या पद्धतीने तुमचा ट्रॅफिक जनरेशन किंवा कस्टमर वाढ होईल. अशा ह्या जनरेशनचे म्हणजे ह्या ट्रॅफिक जनरेशन पद्धतीचे 2 प्रकार आहेत. ते म्हणजे रेफरल ट्रॅफिक आणि दुसरे आहे डायरेक्ट ट्रॅफिक. आता डायरेक्ट ट्रॅफिकमध्ये कस्टमर तुमचे नुसतं गुगलवर गेल्यानंतर तुमचं फक्त बिझनेसचे नाव किंवा वेबसाईटचे नाव ते लिहितात आणि तुमच्याशी संपर्क करतात. ही पद्धत ठराविक बिझनेसला सुटेबल असते, जसे काही बँक्स किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, गव्हर्मेंट एस्टॅब्लिशमेंट असे. आता रेफरल ट्रॅफिक हे बॅकलिंगद्वारे बॅकलिंगद्वारे कस्टमर असतात. रेफरल ट्रॅफिकमध्ये बॅकलिंगद्वारे येणारे कस्टमर असतात. जर का तुम्हाला कोणी तुमच्या वेबसाईटचे रेफरल ट्रॅफिक किती असे विचारले तर ती बॅकलिंगची संख्या महिन्याभरात किती आहे त्याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे आणि ती तुम्हाला सांगायची आहे. मग त्या कस्टमरांचे समाधान होईल. ह्याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत ब्लॉग्स किंवा ॲडव्हर्टाइजमेंट टाकणे गरजेचे असते व ब्लॉग्सचे सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करणे, त्याकरता तुम्हाला वेळ तरी द्यावा लागेल किंवा पैसे खर्च करून दुसऱ्यांच्याकडून हे काम करून घ्यावे लागेल आणि ह्या ॲडव्हर्टाइजमेंट त्यांच्याकडून रन कराव्या लागतात. म्हणजेच स्वतः काम केल्यास सोशल मीडियावर फ्री ॲडव्हर्टाइजमेंटचे काम करता येते अथवा पैसे खर्च करण्याची कॅपॅसिटी असल्यास एक्सपर्ट लोकांच्याकडून हे काम करून घेऊन आपला बिझनेस वाढवता येतो. सोशल मीडियावरील आपली जाहिरात ही फीडमध्ये असते. FEED फीडमध्ये असते. हे फीड म्हणजे काय, सतत ते मूव्ह होत असते, खाली वरून खाली वरून खाली त्याला फीड असे त्या भागाला फीड असे म्हणतात. आणि जी माहिती किंवा जी जाहिरात प्रिंट मीडियामध्ये असते ती स्थिर असते, एकाच जागी असते. ती अशी वर खाली होत नाही किंवा डिसॲपेअर होत नाही. त्याकरिता सोशल मीडियावर जी आपण ॲडव्हर्टाइजमेंट टाकतो ती दररोज गायब होत असल्यामुळे तुम्हाला ती रिपीटेड ती ॲडव्हर्टाइजमेंट टाकावी लागते. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे स्पार्क व्हिडिओ ॲपचा वापर करून व्हिडिओ तयार करता येतात. ही झाली जाहिरातीबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती. आता आज जे सांगणार आहेत, आज जो 22वा सेशन आहे, ह्या सेशनमध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट्स म्हणजे जसे सोशल मीडिया ॲडव्हर्टाइजमेंट तसेच गुगल ॲडव्हर्टाइजमेंट हे मोबाईलवर कसे तयार करायचे आहेत याबद्दलची सर आपल्याला सविस्तर माहिती सांगतील. तरी आजचे हे व्हॅल्युएबल सेशन चुकवू नका. चला बाय. असेच शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा व कमवत राहा. तोपर्यंत आपण रजा घेऊया. धन्यवाद.